सिद्धांत कर्म संन्यास योग आणि याच्या अनुषंगाने माऊलींनी दिलेलं ओवीबद्ध चिंतन की ज्यामध्ये माऊलींनी आपल्याला जीवनात कर्म आणि कर्मफळ याची जी व्यवस्था आहे यामधील आपला मार्ग कसा असावा हे सांगताना एका ओवीमध्ये माऊली म्हणतात, तो कर्म करी सकळे परी कर्म बंधान आकळे, जैसे नसिंपे जळी जळे पद्मपत्र. या छोट्याशा ओवीमध्ये मानवी जीवनाचा मार्ग दडलेला आहे आणि सिद्धांतात दृष्टांताचाही भाग निर्माण या ओवीमध्ये झालेला आहे. पहिल्या चरणामध्ये ओवीच्या माऊली म्हणतात, तो कर्म करी सकळे परी कर्म बंधान आकळे. तो सकल कर्म करत असताना कर्मबंधात अडकून पडत नाही. जसं जैसे नसिंपे जली जळे पद्मपत्र. कमळाचं झाड हे पाण्यात असतं, त्याचा जन्मही पाण्यात होतो, त्याची वाढही पाण्यातच होते, त्याचा विकासही पाण्यात होतो आणि त्याचा अंतही पाण्यातच होतो. पण या कमळाच्या झाडाच्या पानाचं वैशिष्ट्य आहे की कोणतंही पान पाण्यात टाकलं की सडतं. तुम्ही लिंबाचा ढगळा तोडून पाण्यात टाकला तर सडून जाईल, तुम्ही आंब्याचा ढगळा पाण्यात टाकला तर सडून जाईल. पण कमळ जे पाण्यातच तयार होतं त्याचं वैशिष्ट्य आहे की ते पाण्यातून बाहेर काढलं तर त्याच्यावर एक थेंब सुद्धा पाणी थांबत नाही. ते पाणी पाण्यातून काढता काढताच गळून जातं आणि मग ते तसंच असतं जसं एखादं बाहेर हवेत असणारं पान त्या पाण्यातून काढलेल्या पानासारखंच असतं. आता हा सिद्धांत या दृष्टांतातून कसा समजून घ्यायचा यासाठी थोडा विषय समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. कर्म हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. करतच असतो आपण कामं, घरातली कामं, व्यापारातली कामं, व्यवसायातली कामं, नोकरीची कामं, व्यवहारातली कामं, नात्या गोत्यातले आपले जे काही ऋणानुबंध आहेत त्यानुसार आपण करतच असतो. काम करत असताना कर्माचे 4 विषय समजून घेण्याची गरज आहे. हे 4 विषय कोणते? तर पहिला विषय आहे कर्माचा प्रकार. आता कर्माच्या प्रकाराचेही वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. आपण कर्म करताना 3 मार्गाने कर्म करतो, कायिक, वाचिक आणि मानसिक. काया वाचा मने. शरीराने हातापायाने केलेलं कर्म, कर्मेंद्रियाने केलेलं कर्म ही कायिक कर्म आहे. वाणीतून निर्माण होणारं कर्म हे वाचिक कर्म आहे आणि मनात चिंतन करतो ते मानसिक कर्म आहे. काया वाचा मने 3 कर्माचे भाग कर्माच्या उत्पत्तीवरून निर्माण होतात. कर्माच्या उद्देशावरून स्वार्थ कर्म आणि परमार्थ कर्म असे 2 प्रकार पडतात. आपल्या मतलबासाठी, आपल्या फायद्यासाठी, आपल्या उत्पादनासाठी, आपल्या स्वतःच्या काही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे कर्म करतो ते स्वार्थ कर्म आहे. आणि ज्या कर्मात आपण आपल्या स्वतःचा विचार करत नाही, आपल्या फायद्याचा विचार करत नाही, आपल्या नफ्याचा विचार करत नाही, आपला काही उद्देश नाही, असं कर्म निस्वार्थ कर्म आहे. किंवा निस्वार्थ आणि परमार्थ याच्यामध्ये सुद्धा थोडा भाग समजून घेण्याची गरज आहे. कर्माच्या प्रकारामध्ये अजून एक प्रकारचं कर्म विभागात समजून घेण्याची गरज आहे की कर्माचे फलितानुसार 4 प्रकार पडतात. त्याचं फळ काय आहे? मग त्याचं फळ चांगलं असेल, कल्याणाचं असेल तर त्याला पुण्य कर्म म्हणतात. त्याचं फळ जर वाईट असेल, कोणाचं वाईट होत असेल, कोणाच्या वाईटासाठी ते प्रयत्न असतील तर ते पाप कर्म म्हणतात.
थोडं चांगलं होत असेल, थोडं वाईट होत असेल आणि अशा कर्माच्या फलितामध्ये मिश्रता असेल तर त्याला पाप पुण्य मिश्रित कर्म म्हणतात. आणि चौथ्या प्रकारामध्ये असा एक विभाग कर्माच्या परिस्थितीनुसार फलितामध्ये आहे की ज्याच्यात पापही घडत नाही पुण्यही घडत नाही, दोन्ही होत नाही, तरी पण कर्म पूर्ण होतं. अशाला अपाप अपुण्य कर्म असं म्हणतात. हिंसादी कर्मामध्ये पापाचा उत्पत्तीचा भाग आहे आणि म्हणून अहिंसा हा धर्माचा पहिला पाया आहे. अहिंसो ही परमो धर्म. हा भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने माणसाला फार हळूहळू पण पद्धतशीर समजून सांगितलेलं आहे. 18 अध्यायामध्ये जन्माच्या आधीपासूनचा माणसाचा प्रवास आणि मृत्यूनंतरचा प्रवास हे टप्प्याटप्प्यावर टप्प्याटप्प्यावर समजून सांगितलंय. भगवद्गीतेच्या 18 अध्यायाची अनुक्रमणिका जर वाचली किंवा जर तिच्याबद्दल चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की भगवंतानी माणसाला आधी समजून सांगितलं की तू जन्माच्या आधी सुद्धा जग चालू होतं, तू मेल्यानंतर सुद्धा जग चालणारच आहे. का आपण थोडंच असं आपण आलो म्हणून जगाचं उद्घाटन झालं आणि आपण मेल्यानंतर जगाचा आता नाश होणार आहे, जग आता संपलं म्हणणार आहे, असं नाही होणार. किती आले आणि किती गेले चालूच आहे. प्रवासामध्ये जशी एखादी एसटी भरतीत परत मोकळी होती, परत भरती परत मोकळी होती, तिच्यात किती आले आणि किती गेले, तिचा प्रवास चालूच आहे. तसंच ह्या सृष्टीमध्ये किती आले आणि किती गेले भगवद्गीतेच्या 18 अध्यायामध्ये हळूहळू समजून सांगण्याचा प्रयत्न भगवंत करतात. अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग, कर्म संन्यास योग, अक्षर ब्रह्म योग, राजविद्या राजगुह्य योग, विभूती योग, विश्वरूप दर्शन योग, भक्ती योग, गुणत्रय विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग, दैवासुर गुण संपन्न विभाग योग, मोक्ष संन्यास योग. अशा 18 अध्यायामध्ये मोक्षाच्या संन्यासाच्या बाजूपर्यंत सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. आणि शेवटी एक सिद्धांत सांगितला भगवंताने की हे सगळं तुला सांगितलं ना, आता माणसाला सगळं समजून सांगितलं, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे पुण्य आहे, हे पाप आहे, हा धर्म आहे, हे अधर्म आहे, ही नीती आहे, हे अनिती आहे. हे सगळं समजून सांगितल्यानंतर वागण्याचा दृष्टिकोन शेवटी एका वाक्यात समजून सांगताना भगवंत सांगतात की निष्काम कर्मयोग हाच माणसाचा धर्म आहे. निष्काम कर्मयोग. योगस्य कुरु कर्माणि संग तक्त धनंजय सिद्धा सिद्धयो समभूत्वा समत्वम योग उच्यते. मग ही जी भगवद्गीतेची बैठक आहे ती आमच्या जीवनात आपण कशी वापरतो, कुठे वापरतो, कशी वापरली पाहिजे, कुठं आपण चुकतो, काय आपलं चुकतं, आपलं काय चुकतं नेमकं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून या दृष्टीने हा ओवीचा अन्वयार्थ आपण समजून घेऊया. तो कर्म करी सकळे. आपण नेहमी चांगलंच करत असतो. बघा, प्रत्येकाच्या मनात आपण केलेलं कर्म चांगल्यासाठीच आहे असा अर्थ निघतो. एखादा व्यवसाय करणारा माणूस त्या व्यवसायामध्ये दुसऱ्या गिऱ्हाईकाचं समाधान करण्याचा मार्ग ठेवतो. त्याला वाटतं मी सुद्धा पुण्यच करतो, त्याचं समाधान झालं की मला पुण्य लागतं. एखादा दुकानदार एखाद्या गिऱ्हाईकाला एखादी वस्तू देतो, त्याला वाटतं याला याची गरज होती, याची गरज पूर्ण केली म्हणजे मी पुण्यच केलं. म्हणजे विक्रेता आणि ग्राहक यामध्ये सुद्धा पुण्याचाच मार्ग आपला आहे अशी आपली धारणा असते. आपला दूध व्यवसाय असेल तर आपण दुधाचा जो व्यवसाय करतो त्यामध्ये लोकांचं कल्याण करण्यासाठी दूध विकतो ना.
आपण जे दूध देतो ते लोक त्याच्यासाठून त्यांच्या कुटुंबाची व्यवस्था चालवतात आणि त्यांच्या घरामध्ये त्याचं सात्विक रूपांतर होतं. काय ज्याच्यापासून जे तयार केलं जातं, समजा त्याचं तूप तयार केलं, दूध तयार केलं, दुधापासून दही तयार केलं, पनीर तयार केलं, काही केलं तर त्याच्या अन्नाची भूक भागवण्याचं काम त्या कर्मातून घडतं. म्हणून ते सुद्धा पुण्यकर्मातच आपण जमा करतो. पण माऊलींना मात्र या भगवद्गीतेच्या सिद्धांतामध्ये त्या कर्माच्या सिद्धांताची बाजू उद्देशाने बदलते असं समजून सांगण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट सांगितली जाते या पाप पुण्याच्या कहाणीबद्दल. गावामध्ये एका डोंगरावरती एका देवाचं ठाणं होतं. जागृत देवस्थान त्या देवाच्या मूर्तीमध्ये आहे अशी त्या गावाची धारणा होती. आणि सगळे भक्त त्यांच्या भक्ती मार्गातून त्या देवाच्या टेकडीवर चढून जायचे आणि त्या देवाला हार अर्पण करायचे. मग त्याला हळदी कुंकू व्हायचे, कोणी नैवेद्य दाखवायचं, कोणी प्रदक्षिणा घालायचं, कोणी फक्त पाया पडून यायचं. पण भावना श्रद्धा होती. आणि त्या देवाला एक भगत होता की जो त्या भक्ताने त्या आलेल्या भक्तांच्या पूजेमध्ये मदत करतो. तो भगत आपला दिवसभर त्या देवाच्या देवळात बसायचा. जे भक्त येतील त्यांना मार्गदर्शन करायचा. इकडं नारळ फोडा, इकडं पाया पडा, इकडं हात धुवा, इकडं पाणी प्या, इकडं टाकू नका, इकडे टाका. हे सगळं त्या भक्ताच्या मंदिराच्या त्या भक्ताला ती व्यवस्था करायला लागायची. आणि त्या टेकडीच्या पायथ्याशी एका वेश्येचं घर होतं. आणि आता मंदिरातही माणसंच जातात आणि तिच्याकडे पण माणसंच जात होते. मग ती काय करायची, तिच्या दैनिक कामामध्ये तिला सवड मिळाली की ती त्या टेकडीकडे पाहून त्या देवाचं दर्शन घ्यायची आणि मनामध्ये भावना ठेवायची की ती जागृत देवस्थान असेल, नाही का. ही लोक इतक्या मनापासून या देवाची भक्ती करतात, या देवामध्ये किती पावित्र्य असेल, नाही का. मी किती अभागी आहे, माझ्या वाट्याला हे काम आलं. सगळ्या दुनियाचं पाप याच्यात दडलेलं आहे, अशी कामं मला करावी लागली. माझ्या मागच्या जन्मीचं काहीतरी असेल असं म्हणत ती रात्रंदिवस त्या देवाचं तिचं काम, व्यवसायाचं काम झालं की ती बऱ्याच वेळा त्या देवाच्या भक्तीमध्ये मग्न असायची. आणि तो पुजारी, तो भक्त, तो भगत त्या देवळात कुणी भक्त आले नाही तर खाली तीनदा डोकून बघायचा, कोण आला असेल, कोण आलं, कुठून आलं, कोणाची गाडी उभी आहे, कोण गेला असेल आता या बाईकडे. त्याच्या डोक्यात सारखं त्याच्या डोक्यात एकच फक्त, कोण आला असेल, कोण गेला असेल. आणि त्याच्या कुसापत्या करण्यातच त्याचा दिवस जायचा. देव त्याच्या शेजारी असायचा पण तो देवाचं ध्यान करीत नसायचं. तो कायम फक्त त्याच्या डोक्यात, त्याच्या मनात हाच विषय असायचा. मग त्याचं लक्ष खाली आणि हिचं लक्ष वरती असायचं. मग एक दिवस दोघं मेले. तो पुजारी मेला आणि ती बाई मेली. आता त्या भक्ताला काय वाटायचं, मी देवाचा पुजारी, माझ्या आयुष्यभर मी फक्त देवाची भक्तीच केली, आता मला स्वर्ग भेटणारच आहे. कारण मी काय कच्चा काय का, मला मी कायमच भक्त देवाची पूजाच करीत आलो, देवाची सेवाच करीत आलो. रोज दूध धुवायचा, रोज देवाला कपडे घालायचे, रोज देवाला आरती करायची, निवद दाखवायचा, 24 तास माझ्या डोक्यात फक्त देवच असायचा असं त्याला वाटायचं. त्याच्यामुळे ते बिंदास होता. आता ही बिचारी वेश्या जेव्हा गेली ती म्हणजे आता मी तर पापच केले, आयुष्यभर मी हेच काम केलं, म्हणले आता मला नरक ठरलेला आहे माझा. यमाच्या दरबारात गेले. हिला हिचा निकाल असं वाटायचं असं लागणार आहे, त्याला वाटायचं त्याचा निकाल असा लागणार आहे. आणि यमाने
दोन्ही परिस्थितीचा अभ्यास करून निकाल जाहीर केला. त्या वेश्येला स्वर्गात नेऊन ठेवलं आणि याला नरकात टाकून दिलं. मग ह्यांनी प्रश्न विचारला, जसं आपण अपील करतो पण निकाल आपल्या विरोधात गेला का अपील करतो, यांनी परत अपील केलं. म्हणलं अरे हे काय देवा, मी तर तुझी भक्ती केली, मी तुझी पूजा केली, मी तुझ्या मंदिरात होतो आणि तू मला नरकात टाकून दिलं. तुझा काय निकाल तर चुकला नाही, नंबर तर चुकला नाही ना, उलट ह्याचे सगळं मला दिली, माझं बक्षीस त्याला दिलं. देवाने सांगितलं कर्मात चिंतन काय याला महत्व आहे. तुम्ही जे चिंतन करता ना त्या चिंतनाचं परिवर्तन परिणामात होत असतं. तू जरी देवाच्या देवळात होता, तुझं चिंतन मात्र खाली चाललेल्या व्यापारात होतं, तिकडे लक्ष होतं. आणि ती जरी कामात होती खाली, तर तिचं लक्ष खाली नसायचं, तिचं लक्ष मंदिरातल्या भगवंताकडे असायचं, त्याच्या पवित्र्याकडे असायचं, त्याच्या दर्शनाकडे असायचं. मग तिच्या चिंतनात भगवंत होता म्हणून तिला स्वर्ग मिळाला, आणि तुझ्या चिंतनात नरक होता म्हणून तुला नरक मिळाला. सज्जन हो, कर्म याच्या उद्देशाकडे पाहूनच त्याचं फलित ठरतं. एखादा डाकू, एखादा गुन्हेगार, एखादा खुनी एखाद्या माणसाला मारायसाठी चाकूच वापरतो, आणि आम्ही एखाद्याचा अपेंडिक्स काढायचा असेल तर चाकूच वापरतो. मग आता आमच्या काय चाकू वापरला म्हणून कोणी म्हणलं घ्यायच्या आता चाकू सापडला धरायला, राहू बोलले बरं झालं त्याने कापलं म्हणून मी जगलो, नाही तर माझा अपेंडिक्स फुटून मेलो असतो. मग पाया पडतो आपण, ह्यो कापितो परत आपण याच्या पाया पडतो, डॉक्टर साहेब अहो तुम्ही कापलं मला बरं झालं. मी तर कापलं बरं असतं, कुठं कापल्यामुळं बरं झालं असं त्याला वाटतं, कारण त्याचा उद्देश कल्याणाचा आहे आणि याचा उल्लेख वाटोळ्याचा आहे. या सिद्धांतामध्ये त्या कमलपत्राची बाजू दृष्टांताची आपण समजून घेतली पाहिजे. पाण्यात राहणारं कमळ आहे पण सडत नाहीये का? कारण त्याची उत्पत्तीच मुळात वॉटरप्रूफला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो वॉटरप्रूफ आहे. पाण्यात टाकलं तरी एक खराब होत नाही. आपल्याकडे आता वस्तू निघाल्यात ना वॉटरप्रूफ, तसं ते नैसर्गिक वॉटरप्रूफ आहे. मग तसं आपलं जीवन मात्र कर्मप्रूफ असलं पाहिजे. कर्मप्रूफ म्हणजे काय की त्या कामाचं दूषण, आभूषण किंवा प्रदूषण आपल्यात होता कामा नये. आता हे काय शब्द आहेत होता, हे प्रदूषण बाहेर पाहिलं, हवेत प्रदूषण झालं, धूर सुटला, हवा सुटली, वास सुटला, हे सगळं बाहेरचं प्रदूषण झालं. या अंतरंगामध्ये काय असं नेमकं प्रदूषण कर्माचं होतं? तर कर्म करणं हे हाताचं काम आहे, कर्म करणं हे पायाचं काम आहे, पण कर्म साचून ठेवणं हे कर्माशयाचं काम आहे. कर्माशय, आता हे कर्माशय कुठं असतं? जेवण केलं तर इथं जठर असतं, त्याच्यामध्ये अन्न साचून ठेवलं जातं. लघवी थोडी थोडी तयार झाली की लघवी साचवण्यासाठी मूत्राशय असतं, मल तयार झालं तर मलाशय असतं. तसं कर्म साचून कर्माशय तयार होतं. आता हे कर्माशय काय भानगड आहे? आपुलिया संचिता कर्मरेषा प्रभाव, हे कर्माशय संचित होतं. काय संचित केलं जातं? कर्म संचित केलं जात नाही. जसं एखाद्या गाडीला स्पीडोमीटर जोडलेलं असतं, मीटर जोडलेलं असतं, आणि ती गाडी पळाली की ते 1 मीटरचा आकडा फिरतो. मग ती गाडी किती पळाली हे त्या मीटरमध्ये सापडतं की ही गाडी 40,000 किलोमीटर झाली, ही 10,000 किलोमीटर झाली. त्यासाठी तो काय माणूस काय प्रत्यक्ष ती गाडी किती गेली लांब पाहायला गेला का? त्यांनी पाहिली पण नाही, पण ते फक्त गाडी पाहिली, पुढचं मीटर पाहिलं, त्याच्यावर आकडा आला, तो म्हणला अरे गाडी तर 40,000 झालेली. का बरं याच्या लक्षात आलं? हे अनुमान प्रमाणाने कळतं. तसं आपल्यामध्ये कर्माशय आहे. आपल्या कर्माचा संचय हा आपल्या कर्माशयात होत असतो. आपल्या प्रत्येक कर्माची यादी तयार होऊन आपल्या कर्माशयात साचली जाते. मग हा कर्माशय जो आहे ना, हा मोकळा ठेवायची अपेक्षा आहे. हे मोकळा ठेवायची अपेक्षा असते. म्हणजे माणसाला मुक्ती कधी मिळते माहिती का? जेव्हा हे जसं आपल्या उतार्यावर बोजा असेल
जरी तुम्ही ते सोसायटी भरली असेल आणि तुमचा बोजा कमी केला नसेल तरी तो व्यवहार होत नाही. तुम्ही जरी म्हटले की अहो हे तर पैसे मी भरलेले आहेत, ही पावती, ते म्हणतो पावती असू द्या तुझ्याकडं, पण हे जे बोजा आहे ना हा कमी झालेला नाहीये. तसं आपल्या जन्मामध्ये मोक्ष ही संकल्पना हा बोजा कमी केल्याशिवाय पुढे जात नाही. मग हा बोजा कशाचा असतो बघा बर का. आपल्यावरती बोजा कशाचा असतो? समजा हे व्यवहारातले बोजे द्या सोडून, बा माझ्या गाडीवरती कर्ज आहे, माझ्या गाडीचं कागद पाहिलं त्याच्यावर लिहिलं जातं बा याच्यावरती एवढं कर्ज आहे. तुमच्या जमिनीवर कर्ज असेल तर उतार्यावर दिलं जातं बा एवढं कर्ज आहे. पण तुमच्यावरती कशाचा बोजा आहे हे कुठं लिहिलेलं असतं? मग ही मुक्ती कुठून आहे? ही मुक्ती काय तुमच्या वावरातले कामं सोडले म्हणजे तो मुक्तीकडे चालला असं नाही. त्यांनी स्वयंपाक बंद केला म्हणजे तो मुक्तीकडे चालला असं नाही. त्यांनी धंदा बंद केला म्हणजे तो मुक्तीकडे चालला असं नाही. हे सगळं इथलंच राडगाडग आहे. ही मुक्ती कुठून आली? ही मुक्ती म्हणजे या जन्मात आपला जो विकास आहे तो एका ठराविक अवस्थेनंतर उतारायला लागतो. ही गाडी आपल्या जीवनाची चढादन उताराला जाते. अस्मिन यथा देही कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीर तत्र न मुह्यति. मग ही उताराला जेव्हा गाडी लागते ना तेव्हा ह्या चढाला ज्याची मदत घेतली ना बघा बर का. आपण जेव्हा एखाद्या घाटात चढायला लागतो त्यावेळेस आपल्याला जास्त ऊर्जा लागते आणि उताराला ऊर्जा कमी लागते. जीवनामध्ये सुद्धा तसंच आहे. आपल्या विकासाला आपल्याला भरपूर शक्ती लागते, भरपूर धन लागतं, भरपूर त्याच्यामध्ये खर्च होतो आणि किंबहुना त्या ठिकाणी आपल्या उत्पन्नाची बाजू शून्य असते. समजा आपण लहानचे मोठे झालो, जेव्हा आपण शाळा शिकत होतो त्यावेळेस आपल्या आईबापांनी आपल्यासाठी खर्च केला, आपल्यासाठी वेळ दिला, आपल्याला मोकळं सोडलं, आपल्यावर काही बंधन नव्हतं, आपल्याला कुठलं काम नव्हतं. मग त्यावेळेस आपल्यावरचा खर्च आणि आपल्यापासून मिळणार उत्पन्न याच्यामध्ये आपली बाजू खर्चाकडेच होती. हा पहिला विषय लक्षात घ्या. आपलं लग्न केलं तरी का आपल्या उत्पन्नाने थोडंच आपले लग्न झाले, आपल्या आईबापांनीच आपले लग्न केले ना. मग आपल्या आईबापांनी त्याच्या उत्पन्नातून आपला खर्च करून आपलं लग्न करून दिलं. म्हणजे आपला बोजा कुठं कुठं चढत चालला बघा बरं का आपला. आपण म्हणतो झालं का लग्न उचरगप बसून लग्न झालं का आपला डाव टाकायला सुरुवात करतो. आपण आपल्या परिवारात आपल्याच परिस्थितीत आपला हात चढ उतार आपण शोधत नाही. आणि मग ज्यावेळेस हा विकासाच्या बाजूने आपला आलेख असतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यांच्या मदतीची गरज असते. आणि मग गरज असताना आपण सगळ्यांच्या पुढे पाया पडतो, सगळ्यांच्या पाया पडतो. आणि मग एकदा चढाची गाडी उतारायला लागायला लागली की आपल्या बाजूने उत्पन्न वाढलेलं असतं, खर्च कमी झालेला असतो. मग अशा अवस्थेमध्ये आपलं काम काय असतं? ज्यांनी आपल्याला आपल्या चढायला असताना मदत केली, जसं आपण म्हणतो की कैकेयीला वरदान दिलं दशरथाने, गाडीचा हात तुटला, तिने आपला हात घातला आणि ती गाडी तिथून रथाची बाजूला काढली, रथ बाजूला काढला. आणि मग तिथं जर तिचा हात तिने घातला ना तर तिथे दोनच माणसं होती. मग त्याच्या हाताखाली 1000 कामगार असतील, लाखो सेना असेल, पण त्या टायमाला मात्र दोघंच त्या रथात होते. रथाचा आग मोडला त्याच्यामुळे आता त्याच्यात काहीतरी असं काही सापडलंच नाही त्याला की जे घालून ते रथ बाहेर काढेल. बरं किती वेळाचं काम होतं? थोडं 10 फुटाचं काम होतं. पण तेवढ्या तिने मात्र त्याला मदत केली. त्याच्यावर तिने त्याला 3 वरदान दिले की तू मला 3 वर माग. मग तसं आपल्या आयुष्यामध्ये अनेकांनी, नुसते आईच बाप असं नाही, आई बाप ही बाजू झाली. आपल्या धर्मामध्ये 5 जणांना आई म्हटलं जातं, बरोबर का? धर्मात आपल्या फार मोठ्या व्याख्या आहेत. 9 जणांना बाप म्हटलं जातं, 5 जणांना आई म्हटलं जातं. तुमच्या जन्माला दिलेली, जन्मदिनी दिला आपल्याला ती आई, त्या आईच्या जेवढ्या बहिणी आहेत तेवढ्या सगळ्या आपल्या आई मात स्वरूप आहेत. आपल्या बापाला जेवढ्या बहिणी आहेत त्या सगळ्या आपल्या मातृस्वरूप आहेत. आपल्या वयाने आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या बहिणी सुद्धा मातृस्वरूप आहेत.
आपल्या नात्यानं पती पत्नीच्या आईला सुद्धा मातृस्वरूप आहे. म्हणजे 5 मातृत्व. म्हणून तर सवाष्णी किती आपण वरववाडीला आणतो, 5 सवाष्णी. म्हणजे मातृत्वाचा दर्जा आपण या 5 जणींना देतो. बघा बरं का. तसं मानाचे 5 पुरुष आपण ज्यावेळेस निवडतो की या 5 जणांना मान द्या, ते पितृतुल्य असतात. आपले मामा असतील, आपले काका असतील, आपल्यापेक्षा वडील बंधू असतील, आपल्या परिवारामध्ये मातृकुळ आणि पितृकुळातून ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनाची यात्रा सुखकर केली, ज्यांचे आपल्या संस्कारामध्ये योगदान आहे, त्या सगळ्यांना आपण पितृतुल्य म्हणतो. पितृतुल्य. आणि म्हणून आपण फक्त ज्यांनी जन्म दिला तिचंच नाव घेतो, ज्यांनी जन्म दिला त्याचंच नाव घेतो, असं आपल्या धर्मात मुळीच नाहीये. अनेकांना बापापेक्षा चुलत्याने जास्त जीव लावला असेल, अनेकांना आईपेक्षा मावशीने जास्त जीव लावला असेल, अनेकांना आईपेक्षा मामीने जास्त जीव लावला असेल. प्रत्येकाच्या जीवनात कोणाच्या बद्दल किती योगदान राहील हे ज्याच्या त्याच्या कर्माच्या परिस्थितीनुसार अवलंबून असतं. काहींचे स्वभाव परोपकाराचे असतात. मग ती लांबच्या नात्यातली जरी मावशी असेल ना, तर तिचं आपल्याबद्दलचं कर्माचं बाजू पक्की असते. आणि काहींना कायम सांडायची सवय असते. मग सख्खी आई सुद्धा सांडून घेते बऱ्याच टाइम. नाही भाऊ, मी नाही झंझट पाहत, तू तुझं निपट. मग ते बिचारा आपलं म्हणतो, अरे बा सगळ्यांच्या आया करते, तू का नाही करीत, ते तू बघ. म्हणजे तिचा स्वभाव सांडून घ्यायचा असतो. मग ते सांडायचं काम कुठपासून चालू होतं? घरात. पार सख्या नवरा बायकोमध्ये सुद्धा जबाबदारीच्या सुद्धा बऱ्याच वेळा हा मुद्दा निर्माण करण्याचा प्रसंग येतो. जबाबदारी घ्यायची कोणी? मग काही लांबची नाती जबाबदारी घेतात, काही जवळची नाती जबाबदारी झटकतात. म्हणून धर्मात ही व्यवस्था करून ठेवली की ज्याने जबाबदारी घेतली तो तुझा पालक. म्हणून तर शाळेमध्ये 2 वाक्य असतात, तुमचे वडील कोण आणि तुमचे पालक कोण. मग आता खरं तर तसं पाहायला गेलं तर ज्याचे वडील जिवंत आहेत तो त्याचा पालक आहे, पण तसं नसतं. पालक कदाचित वेगळा असू शकतो. ज्यांनी पालकत्व स्वीकारलं तो पालक. आणि म्हणून या ओवीमध्ये माणसाच्या आयुष्याला जेव्हा माणूस सक्षम होतो, जेव्हा उत्पन्न चालू करतो, जेव्हा त्याच्या आयुष्याची ऊर्जित अवस्था येते, जेव्हा तो सधन होतो, किंवा जेव्हा त्याच्या कर्मातून त्याला काही मिळायला लागतं, त्यावेळेस त्याच्या उत्पन्नाचा भाग विभागणी करण्याची सवय त्याला असणं क्रमप्राप्त आहे, किंबहुना तो धर्म आहे. म्हणून बघा, उत्पन्नाचे 7 भाग आपल्या धर्मामध्ये करायला सांगितलेले आहेत. आता हे आपल्याला कदाचित माहिती नसतं. आपण कुठला ग्रंथ कधी वाचत नाही, व्यवहारात कधी वाचत नाही. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की इन्कम टॅक्स असतो, आणि इन्कम टॅक्स मध्ये 10 लाखाच्या पुढे उत्पन्न गेलं का एवढा टॅक्स भरावा लागतो. आणि मग त्याला जर वाचवायचं असेल तर मग इकडून एफडी काढावं लागतं, इकडून कर्ज दाखवावं लागतं, इकडून शेतीचं उत्पन्न. हे आपलं व्यावहारिक तत्वज्ञान झालं. पण शेवटी व्यवहार आधी आला नाही, आधी धर्म आला. धर्माने आपल्या उत्पन्नाच्या 7 विभागण्या करायला सांगितल्या. म्हणजे समजा आपल्याला 7 पोते धान्य झालं वर्षाकाठी, तर ते 7 पोते आपले नसतात. बघा बरं का, 7 पोते आपले नसतात. त्या 7 पोत्याचे 7 विभागण्या करायच्या असतात. 7 विभागण्या. त्या 7 विभागण्यापैकी एक भाग पुढच्या वर्षीच्या दुष्काळाची तरतूद करून ठेवायची असते. बरं का, 1/7 समजा तुमच्या झालेल्या उत्पन्नाच्या 1/7 भाग ही पुढच्या वर्षी, म्हणजे यंदाचं जाऊ दे, यंदाचं टाइम टेबल बजेट झालं, पुढच्या वर्षी जर काही अवकाळ आला, पुढच्या वर्षी जर दुष्काळ पडला, तर त्याची तरतूद आपल्या उत्पन्नातून 1/7 करून ठेवायची. मागच्या वर्षीचं जे काय आपल्यावरती भार असेल, मागच्या वर्षीचं जे आपल्याकडनं बुडीत झालं असेल, मागच्या वर्षीचं जे आपला तोटा झाला असेल, 1/7 त्याच्यासाठी काढून ठेवायचं.
ज्यांचं ज्यांचं आपल्यावरती कर्मानुबंध आहे, म्हणजे 12 बलुते असतील किंवा आजकाल ज्याच्या त्याच्या मार्गातून ज्याला त्याला ज्याची गरज लागते असे आपण जे उधारीत करतो, दुकानाची उधारी, हॉटेलची उधारी, कशाची अजून कशाची उधारी आपल्याकडे जी केली जाते, याच्यासाठी 1/7 भागाची तरतूद करली जाते. आपल्या वर्तमान संसारासाठी सालचंदी म्हणून 2/7 भागाची तरतूद केली जाते. 2/7 भागाची. आणि आता उरले 2 भाग. आतापर्यंत 5 भाग खर्च केले आपण, आता 2 भाग उरले. त्या 2 भागापैकी 1 भाग धर्मासाठी वापरा. आता धर्मासाठी वापरा याचा अर्थ थोडा समजून घ्या. म्हणजे तो आपल्या परिवाराच्या संबंधित नसावा, आपल्या कुटुंबाच्या संबंधित नसावा, आपल्या व्यवहाराच्या संबंधित नसावा. नाही तर पुण्य असं करायचं का सवासणी अशा बोलवायच्या का ज्या नात्यातल्याच असतील, म्हणजे काय ते कुठेतरी पुढे माग समजून घेतात. तसं नाही. अशा ठिकाणी वापरा की ज्याचा माझा व्यावहारिक संबंध नाही, ज्याचा माझं नातं नाही, ज्याचा माझा संबंध नाही, अशा ठिकाणी त्यातला 1/7 भाग वापरण्याची पद्धत आहे. आणि उरलेला 1/7 भाग हा आपत्कालीन निधी. आपत्कालीन निधी म्हणजे काय? जर तुमच्या वर्षात तुमच्यावरती काही संकट आलं, काही मार्गाने तुम्हाला त्रास झाला, काही शारीरिक व्याधी, काही मानसिक व्याधी, काही नुकसानीचं काम झालं, तर त्याच्यासाठी तो 1/7 भाग राखून ठेवा आणि तो तुमच्या गंगाजळीमध्ये पडू द्या. मग जर तुमच्याकडून तो खर्च झाला नाही तर पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये भांडवलात वाढ करून व्यवस्थेमध्ये आपल्या 16 संस्कारापैकी प्रत्येक संस्काराची बाजू त्या मार्गाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पुरीचं लग्न करायचं असेल तर ह्या 1/7 भागाचं संचित आपल्याकडे जे असतं त्याचा खर्च त्याच्यासाठी करा. आता हे कोणी ऐकलं, कधी सांगितलं हे आम्हाला माहितच नसतं. आमच्या धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीची व्यवस्था सांगितलेली आहे आणि ती व्यवस्था निर्दोष आहे की त्याच्यावरून त्या माणसाची गाडी कधी अडतच नाही. नाही तर आपण 10 लाखाला लग्नाला घालतो आणि दुसऱ्या दिवशी उधारीत केलं ना, तू कर भाऊ कालच संसार चालू केला ना तू. आता संसार तो उभा राहिला, लग्न झालं म्हणजे जिकडं तिकडं मानपान वाटून बसलो. आता मीठ मिरचीचा प्रश्न आला, भाऊ महिन्याचं उधार दे आणि मग पगार झाला का मग ते बँडवाल्याचे द्यायचे, मग तुला पुढच्या महिन्यात देतो. बँडवाला जर उधार आणायचा असेल तर बँडवाला आणून करणार काय तुम्ही त्याचं? कोण म्हटलं तुम्हाला की जगामध्ये ज्यांनी बँड लावले त्याचा सन्मान होतो, ज्यांनी लावले नाही त्याचा अपमान होतो? कोण म्हणलं तुम्हाला की सामुदायिक लग्नात लग्न लावलं की 10 वर्ष पूर्ण होत नाही, लय 10 लाखाचा खर्च केला की यंदाच लगेच पोरगं होतं? कुठं काय? उलट कुठं नाही. उलट ज्यांनी सामुदायिक मध्ये लग्न लावून आले ना त्यांचे संसार सुखात चालले, कारण त्यांच्या दारात कोणी मागायला आलं नाही ना. उलट यांनी लय गावाचा डामडोल केला, 50 लाखाचा बोजा केला आणि रोज सकाळ संध्याकाळ माणसं म्हणले का अजून उरलं काय तुमचं लग्नाचं? उरलं काहीच नाही म्हणले, आता हे निपटायचं काम चाललंय म्हटले. संस्काराचा सोहळा झाला, इथंच घोटाळा झाला. संस्कार, विवाह हा संस्कार आहे. विवाहामध्ये पती आणि पत्नी यांच्या मनाचं मिलन करण्यासाठी, मनाची अवस्था बदलण्यासाठी विधी दिलेला आहे. मग या अग्नीची साक्ष घ्यायची, 7 फेऱ्या मारायच्या, होम करायचा, सुन्मुख पाहायचं, हे झाल फिरवायची, हे सगळे जे उपक्रम आहेत ना, या 2 माणसाचं, एका मुलीचं एका मुलीबद्दलचं 100% एकमेकाचं जीवन समर्पित व्हावं, 2 परिवाराचं समर्पण व्हावं. सुन्मुख पाहायचं म्हणजे काय की ही सून पहिल्यांदा तिचं तोंड नाही पाहायचं. बघा बरं का, माहितच नसतं आपल्याला सुन्मुख पाहायचं. मग आरसा आणा म्हणले आणि मग ती आरशात सुनाचं तोंड पाहायचं. का बरं आरशात सुना? असं तर लय बऱ्या पाहिलं आम्ही तर पाहिलं, आम्ही तर गेलतो पाहायला. पहिले लोक नव्हते जात पाहायला. पहिले लोक गडी माणसं जायचे, लग्न जमून यायचे आणि नवरदेव कधी पोरीला पाहत नव्हता. जेव्हा ते अंतरपाठ काढीन तेव्हा नवऱ्याला पोरगी दिसायची
आणि बायांना तर कधीच पोरगी पाहायला मिळाली, लग्नातही पाहायला मिळाली, कारण बाया लग्नात स्टेजवर नसतात. आणि मग हे पाहायचं कधी, मग ते सुन्मुखाचा कार्यक्रम व्हायचा. लग्न झालं, मंगळसूत्र टाकलं, सप्तपदी झाली, सगळं झालं, होम झाला की मग सुनमुख दाखवायचं, मग झाल फिरवायची. मग सुनमुख दाखवायचं कसं, अशी डायरेक्ट सून नाही पाहायची, कारण ती तळपती ना आपल्या घरात यायची, तिला अशी डायरेक्ट पाहिली तर तिचं महत्व कमी होईल. मग तिला पहिल्यांदा आरशात पाहायचं, मग आरशात सुनमुख पाहायचं. का बरं आरशात सुनमुख पाहायचं? या गोष्टीमुळं आपल्या मनात तिच्याबद्दल वाईट भावना निर्माण होत नाही. बघा बरं का, वाईट भावना निर्माण होत नाही. मग वाईट भावना निर्माण नाही झाली की मग तो संसाराचा आनंद निर्माण रोज होतो. रोजचा संसार. आपल्याकडे एकच म्हणणं आहे, रोजच म्हणून त्याला कोण जोड. आता काही घर आणि मड एकत्र असतं का? नाही. घरातून जेव्हा ती व्यक्ती जाते तेव्हा तिचं मड होतं. पण आपल्याकडे काय झालंय, संसारातच मड करून टाकलं आपण संसारालाच मड म्हणतो. का बरं म्हणतो? कारण यातला आनंद गायब झाला. मग आनंद का गायब होतो? जसं जेवण करताना एक घास हळूहळू खाल्ला ना ती चव लागते. गपा 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 बोकांना भरला तर काय चव होती कोणाला कळत नाही. म्हणले चव कळलीच नाही, म्हणले नुसतं भरलं पोट झालं. मग चव पाहिजे असेल तर थोडी 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 तिची गोडी आपल्याला जाणली पाहिजे. शनैर अर्था शनैर पंथा शनैर मार्गम आचरेत. आणि म्हणून या प्रवचनामध्ये जो विषय काढला तो कर्म करी सकळे परी कर्म बंधान आकळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. मग माणसाने काय केलं पाहिजे? ज्या वेळेस आपल्याला गरज होती त्यावेळेस आपण परावलंबी होतो. मग बापाच्या जीवावर जगलो, आईच्या जीवावर जगलो, पाहुण्याच्या जीवावर जगलो, शेजाऱ्या जीवावर जगलो, शिक्षकांच्या जीवावर जगलो. ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली या सगळ्यांचे उपकाराचे बोजे आपल्यावरती आहेतच. जरी आपला उतारा कोरा असेल म्हणून आपल्यावर उपकार नाही असं नाही, हे सगळ्यांनी उपकारच केले आपल्यावरती. मग जर आपल्याला या जगातून निरोप घेताना स्वर्ग पाहिजे असेल, मुक्ती पाहिजे असेल, बघा बरं का, हा विषय समजून घ्या. इथंच सगळा विषय दडलेला आहे. नाही तर आपण म्हणतो उतारा चांगला क्लिअर आहे, उतार्यावर बोजा नाही, माझ्या गाडीवर बोजा नाही, माझ्या घरावर बोजा नाही, माझ्या सातबारावर बोजा नाही, माझ्या आधार कार्डवर बोजा नाही. मग आपल्याला वाटतं आपण फार पवित्र आहे. तसं नाहीये. मुक्ती ही जीवनाची अविभाज्य क्रिया आहे. मग मुक्ती कोणाला मिळते? बघा बरं का, म्हणजे माऊलींनी हरिपाठात जे सांगितलं ना, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलूच नाही. ही मुक्ती 4 मार्गाचा प्रवास आहे, 4 मार्गाचा. आता मुक्ती कशी मिळवायची असते? बघा बरं का, जसं डिग्री कशी मिळवायची? ऍडमिशन घ्यायची, FY झालं, SY झालं, TY झालं की डिग्री मिळते. तसं ही मुक्ती कशी मिळवायची जीवनामध्ये? ते या मुक्तीचे 4 टप्पे आपल्या आयुष्यात आपल्याला समजले पाहिजेत. हे काय कोणा एकासाठी नाही चाललं, हे सगळ्यांसाठी चाललं. हिंदू धर्मात हेच सांगितलं, इस्लाममध्ये हेच सांगितलं, ख्रिश्चनमध्ये हेच सांगितलं, बुद्धाने हेच सांगितलं. 4 गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्याला करता आल्या तर आपल्याला मुक्ती मिळते. त्याच्यासाठी कोणाच्या पाया पडायची गरज नाही, कोणाकडे जायची गरज नाही. 4 गोष्टी कोणत्या आपल्या आयुष्यामध्ये? म्हणून तर आपण काय म्हणतो, देवाची याद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती 4 साधी आल्या. किती साधी आल्या? 4 साधी. कोणत्या 4? काय माहिती कोणत्या 4? फक्त एवढं चाललं हरिपाठ गायला मस्त. बघा आमच्याकडे हरिपाठ चालू होतं, पण हरिपाठाचं पुढं काय झालं? काहीच नाही झालं. 4 मुक्ती 4 साधी येतात. या 4 मुक्ती कोणत्या? सलोकता, समीपता, सरूपता आणि संयुजता. आता हे शब्द नवीनच आहेत बरं का, तुम्हाला जाऊ तर थोडा विषय समजून घ्या. हळूहळू टप्प्याटप्प्यावर आपल्याला पुढे जाता येईल. सलोकता म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा देवाकडे जायचं नाही. देवाकडे जायचं, देव हा सगळ्यात शेवटी आला. देवाकडे सगळ्यात सुरुवातीला जायचं नाही. सगळ्यात सुरुवातीला कुठून सुरू करायची मुक्ती? ज्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. आपण लहान होतो, आपण परावलंबी होतो, आपण बेरोजगार होतो. म्हणजे आता पहिले लोक वयाच्या 15-16 वर्षापर्यंत परावलंबी होते, आता 40 वर्षाचे पण परावलंबी आहेत. कित्येकांचे तर आजाच्या पेन्शनयुक्त जीवन चालले. कित्येकाचे संसार कशावर चालले? म्हणजे आमच्या आजाला पेन्शन, त्याच्यात आमचं घर चाललं, म्हणजे त्यात किराणा भरीतून आमचं घर चाललं. म्हणजे बघा बरं का, अजूनही स्वावलंबी नाहीये. बरेच लोकांचं पाहिलं, नाही म्हणले काय चाललं रे? नाही आमचा आजा चांगला आहे ना, आवर जावं, आजा जेवण देतोवर मला काय गरज नाही, आमच्या आजाला 40,000 पेन्शन येते, त्याच्यावर आमचं घर चाललं. कोणाचं? नातवाचं घर चाललं.
ज्यांचे ज्यांचे आमच्यावर उपकार आहे त्या उपकाराची फेड आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला सलोख नावाची परिस्थिती निर्माण होती. सलोखता, सालोक्य, त्याला इंग्लिश संस्कृत मध्ये काय म्हणतात, सालोक्य. मग हे कोण आहेत की ज्यांचे ज्यांचे आमच्यावर उपकार आहेत? माणसं बरं का, फक्त, बाकी काय नाही. जमिनीचा विषय नाही, पंचतत्वांचा विषय नाही, देवाधिकांचा विषय नाही, कुळधर्माचा विषय नाही, हे सगळं नंतर आलं. सगळ्यात पहिल्यांदा माणसापासून सुरुवात करायची, की जे माणसं, म्हणजे आईने मला लहानचं मोठं केलं. आई जरी म्हणली की सगळ्या जगानेच मला लहानचं मोठं पोरांना केलं, तरी आपल्याला मात्र आपल्याच आईने लहानचं मोठं केलेलं असतं. तिचे उपकार आपल्यावरती आहेत. आपल्या परीनं तिचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करायचा. मग ते कसे फेडायचे? तिचं काय चुकलं तर तिला क्षमा करून टाकायची. नाही म्हणजे आपण काय करतो, उलट गुन्हा काढतो, आमच्या आई असे भंगारीने, आमच्या आई तशी, आमच्या आईने आमच्या बायकोला असं केलं. हे सगळे उद्योग नंतर. बायको आधी का आई आधी आई आली. मग आईने काही चूक केली तर बायकोला समजून सांगायचं, अरे म्हातारी आता ती, वय झालं तिचं, साठी बुद्धी, पण तू असं करू नको, असं बोलू नको. जरी तिचं चुकलं, कारण जरी माझं चुकलं लहानपणी, तरी माझ्या आईनेच माझे पाप अपराध पोटात घातले ना. प्रत्येक आईने प्रत्येक पोराचे अपराध पोटात घातले. कारण त्या मुद्द्यावर घातले. याला काही समजत नाही, लहान आहे अजून, हुडबुद्धी त्याची, जाऊ द्या बा, माफ करा बा, मी पाया पडते, बघा बरं का. मग आई जर तुझ्यासाठी पाया पडली तर तुला सुद्धा आईसाठी परिस्थिती समजून घेण्याची गरज आहे. याला सलोखता म्हणतात. आपल्या बापाच्या बाबतीमध्ये, आपल्या आईच्या बाबतीमध्ये, आपल्या नात्याच्या बाबतीमध्ये, आपल्या रक्ताच्या नात्याच्या बाबतीमध्ये, आपल्या प्रेमाच्या बाबतीमध्ये, मित्रत्वाच्या बाबतीमध्ये. हे नाते संबंध टिकतात कधी? ज्या वेळेस आपण कमीपणा घेतो त्याच वेळेस. आपण आपला मोठेपणा मिळवला की नातं टिकत नाही. मग बापाचा पोराशी का पटत नाही? पोरगा अभिमानी असतं म्हणून. बापाचा अभिमान तर असणारच आहे, बाप अभिमानी असणारच आहे, पण पोराने अभिमान जागृत केला की बापाचं पोराचं पटत नाही. मग विभाग धर्मात काय सांगतो? धर्म सांगतो की अभिमान बापाला असणं स्वाभाविक आहे, पण पोरांनी बापाच्या बाबतीत अभिमान ठेवायचं कारण नाही. तिथं त्याला आपली नम्रताच कामाला येते. त्याला म्हणतात सलोखता. मग तो निर्णय व्यक्ती बाबतीत आला, तो निर्णय परिवाराच्या बाबतीत आला, तो निर्णय कुळाच्या बाबतीत आला, तो निर्णय शेजाऱ्याच्या बाबतीत आला, तो निर्णय मातृकुला बाबतीत आला, आजोळाच्या बाबतीत आला. हे सगळ्यांचं उपकाराचे तो आमच्यावरती. हे काय थोडं सोपं आहे कधी? हे सगळ्यांनीच उपकार केले. ज्यांचे ज्यांचे आमच्याशी संबंध आले, जोपर्यंत आम्हाला काही नव्हतं उत्पन्न, जोपर्यंत आम्हाला मान नव्हता, जोपर्यंत आम्हाला पद नव्हतं, जोपर्यंत आमच्याकडे स्वावलंबन नव्हतं, तोपर्यंत या सगळ्यांनीच आमच्यासाठी प्रयत्न केले महाराज. याच्यातून ज्याला उतराई व्हायचा असेल त्यांनी त्याच्या नात्याने जपण्याची गरज आहे. हे जपल्याशिवाय धर्म पुढे जातच नाही. नाही तर देवळात जातोय, साऱ्या देवाला पाणी घालून आला आणि तर साऱ्या गावाला घोडे लावत बसला, त्याचा कोणता परमार्थ साकारत होणार आहे? कधीच होणार नाही. परिस्थिती काय सांगते? जोपर्यंत तुझ्या माणसाची माणुसकी तुला टिकवता येत नाही, तोपर्यंत परमार्थाची पुढची पायरी तुला जगता येणार नाही. एखाद्या मुलाची जोपर्यंत पूर्व परीक्षा पास होत नाही तोपर्यंत त्याचं मुख्य परीक्षेला बसता येत नाही. मग तो अरे जरी लायकीचा होता ज्याला तर भरपूर प्रश्नाचे उत्तर येतात, पण तुझी प्रिलिम पास नाहीये. मग तशी माणसाच्या मुक्तीची प्रिलिम कोणती? की त्याने माणसाशी माणसाप्रमाणे वागताना उपकाराची बाजू समजून घेतली पाहिजे. उपकार, माझं कर्ज कोणावर आहे हे आपली यादी पाठ असते. मला कोणाकडून घेणं आहे हे पाठ करणाऱ्या माणसाला धर्म सांगतो तुला कोणाचं देणं आहे हे आधी पहा. आणि आपल्याला ते हे देणं सापडलंच नाही. आपल्याला वाटतं बापाचं काय द्यायचं, मला काहीच नाही, मी काय बापाकडून रुपया घेतला का? म्हणजे नाही, मी माझ्या भांडवला दुकान चालू. अरे पण बापाने आयुष्य घातलं ना तुझ्यासाठी. मग हे घातलेलं आयुष्याचं भांडवल तू भांडवल का समजत नाही? नाही म्हणले ती पुढे कागदावर येत नाही म्हणून समजत नाही. आईने माझ्यासाठी आयुष्य घातलं, मग आईने घातलेलं आयुष्य माझ्या कागदावर कधी आलंच नाही. त्याचा कुठं खर्चाचे जमा खर्चात बेरीज आलीच नाही. मग हाच तर मूर्खपणा कमी करण्यासाठी धर्माने 4 मुक्तीचे टप्पे सांगितले. सलोखता. मग सगळ्या माणसाचं निपटून झालं. आईचं काही, आईच्या बाबतीत निर्णय बरोबर झाला, बापाच्या बाबतीत निर्णय बरोबर झाला, नात्यात निर्णय बरोबर झाला. मग धर्माच्या बाबतीमध्ये शेजाऱ्याची निर्णय बरोबर झाला, गावाशी निर्णय बरोबर झाला, राष्ट्राशी निर्णय बरोबर झाला, की मग समीपता नावाच्या मुक्तीचा मार्ग पुढे चालू होतो. समीपता म्हणजे काय? देवाच्या जवळ जायचं. देवाच्या जवळ जायचं म्हणजे काय? कुठल्या तरी देवळात जाऊन बसायचं. मग देवळात का जायचं?
की दुसऱ्या टप्प्यात मुक्तीचा मार्ग इथून सुरू होतो. दुसऱ्या टप्प्यात बरं का, पहिल्या टप्प्यात नाही. कोणी जरी म्हटलं की बा मी देवाचं खूप केलं मला स्वर्ग मिळणार आहे, जोपर्यंत तू माणसाचं निपटीत नाही तोपर्यंत देवाचा विषय येत नाही. म्हणून माणसाचं निपटणं धर्माची पहिली बाजू आहे. आणि म्हणून कर्म करी सकळे परी कर्म बंधान आकळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र, परी कर्म फली आसन धरावी, कुकर्मी संगतीन व्हावी, ते सत्क्रियाची आचरावी हेतो विन. परी अर्जुना तू योग युक्त होऊनी, फळाचा संग टाकुनी करी कर्मे, जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदि पुरुषी अर्पिजे, तरीची ते परिपूर्ण होय जाण. या सिद्धांतामध्ये काय सांगितलं? माणसाचं निपटा. तू माणसाचं न निपटता देवाचं निपटायला गेला तर तुझ्याकडून काहीच होणार नाही. गबाळ न काढता जर पेरायला गेला तर बी मग ती भारू असू द्या, वावर किती ती चांगले असू द्या, उगलेली पिकाची अवस्था काय असते हे आपण पाहिले. गबाळाच्या रानात पेरणारे लोक भरपूर असतात, पण जे खरे अट्टल शेतकरी आहेत ना, ते जोपर्यंत वावर पडीक ठेवतील पण निर्मळ झाल्याशिवाय पेरीत नाही. त्यांना माहिती आहे पेरून काय करणारे, कारण त्यांनी पाहिलेलं आहे की हे जरी आता काळं दिसतंय तर पेरल्यावर बघा काय गंमत होती, बघा बरं का. आणि ही गंमत म्हणून तर लोक नांगरीत नाही, तर नांगरायचा आणि वावराचा काही संबंध नाही. लोक म्हणतील इथं वावर निर्मळ दिसतंय, निर्मळ कवर दिसतंय, पाऊस पडत नाही तोवर. पाऊस पडला का असं का माझं तर कमीत कमी पलटी हाणल्यावर 1 फूट खाली गेलं ना ते, तर तेवढ्या पिकापुरतं तरी उगत नाही हे माणसाला माहिती, म्हणून लोक नांगरट करतात. नाही तर आता आजकाल खर्चाचा उत्पन्नाच्या बाजूत बरेच लोकांनी नांगरट दाखवलं नाही वावराला कधी. सलोकता. मग देवाच्या समीप जायचं. मग देवाच्या समीप जायचं म्हणजे काय करायचं? हळूहळू हळूहळू. म्हणून तर म्हातारपणात देव का आठवतो माणसाला? कारण हे सगळं निपटून झालं, हा सगळा भार कमी झाला. हा 2 मिनिटात संपत आलं. जाऊ दे आता काय थोडं राहिलं, 2 कर्ज नाही, हे कर्ज तसेच राहायचे फेटायचे, मग म्हणायचं कुताऱ्या बोजा कसं काय राहिला माझ्या. मग समीपता, देवाच्या समीप गेला. मग देवाच्या समीप कुणी जावं? ज्यांनी सगळ्या माणसाचं निपटलं त्यांनी देवाच्या समीप जावं. मग समीप गेल्याने दुसऱ्या टप्प्यातली मुक्ती सध्य होते. मग सयुजता म्हणजे काय? युज्य म्हणजे जोडणे. योगस्तु चित्तवृत्ती निरोधा. समीप जाणे, देवाच्या समीप जाणे आणि देवाला जोडणे. युजता म्हणजे जोडणे. मग जोडलं का देवाला की मग आपल्या मुक्तीचा टप्पा पुढे सरकतो. आता हे जोडायचं कसं? मग देवाला जोडण्याचे मार्ग कोणते? ज्ञान कर्म भक्ती. ज्ञान आपल्याजवळ असेल तर देव सापडतो, कर्म आपल्याजवळ असेल तर देव सापडतो, आणि भक्ती आपल्याजवळ असेल तर देव सापडतो. मग ही भक्ती आपला जो मार्ग आहे हा ज्ञान आणि कर्माचा पर्याय आहे. बघा बरं का, आता एक शाळेमध्ये परीक्षा देताना 2 प्रकारचे पोरं पास होतात. एक अभ्यास करून पेपर देणारे पोरं पास होतात आणि कॉपी करून पेपर देणारे पास होतात. पण पेपर तपासणाऱ्या माणसाला हे सापडत नाही की यांनी उत्तर कॉपी करून लिहिलं का डोक्याने लिहिलं. बघा बरं का, म्हणून तर तोंडी परीक्षा ठेवलेली आहे. बघा बरं का, म्हणजे एखाद्या प्रश्नार्थक उत्तराचं उत्तर हे मनाने लिहिलं का कॉपी करून लिहिलं हे तपासणाऱ्याला कळत नसतं. पण दोन्ही प्रकारचे पोरं त्या ठिकाणी असतात. असं भक्ती मार्गामध्ये 4 प्रकारचे भक्त असतात. किती प्रकारचे भक्त असतात? गाय शिवली असेल, भक्ती सगळेच करतात. कोण भक्ती करत नाही? सगळेच भक्ती करतात. पण हे 4 पैकी कोणत्या प्रकारची भक्ती? चतुर्विधाम भजते माम वृत्ती पार्थ सनातन. आर्त, जिज्ञासू, ज्ञानी, भक्तवत्सल. बघा बरं का, 4 प्रकारचे लोक भक्ती करतात. ज्यांना गरज आहे, दुखणं आलं, इलाज करायचा म्हणून भक्ती करतात. काहींना उत्पन्न कमी पडलं म्हणून भक्ती करतात. काही लोक ज्ञानाने भक्ती करतात. काही लोक जिज्ञासेने भक्ती करतात. जिज्ञासा, बघा लोक म्हणतात देवस्थान फार जागृत आहे, आपण जाऊन पाहू काय होतं, अनुभूती घेण्याचा प्रयत्न करतात. 4 प्रकारचे लोक भक्ती करतात. आणि मग या मुक्तीमध्ये 3रा टप्पा देवाच्या जवळ जायचं. पहिला
समाजापासून मुक्त व्हायचं, समाजाचं सगळ्याचं देणं चुकवायचं. असं नाही का बुडवायचं आणि तिकडं चालला. बरेच लोक बुडून तिकडे गेले, बुडून तिकडे गेले. बरेच महाराज लोकांनी इकडे सगळं बुडावलं आणि मग तिकडे जाऊन म्हणले आता आमके सच्चिदानंद झाले. अरे पण आनंद झाला, पण इकडे काय केलं नाही म्हणले, रातोरात गायब झाले. मग इकडे काय गेले, सगळे बुडून गेले. सगळे बुडून गेल्यावर तिकडे रस्ता बंद असतो, तिकडे रस्ता उघडत नाही. हे कसं असतं, हे सगळं ऑनलाईन आहे. परमार्थ हा सगळा ऑनलाईन आहे, याचा काय कुठे यादीत हिशोब नाही बा. म्हणजे काही लोक म्हणतात श्रीराम जय राम जय जय रामचा 1 लाख जप केला. मग 1 लाख जप का केला, 1 लाख रॅग आवडल्या होत्या. तसा जप नाही हा सगळा ऑनलाईन आहे. चिंतनीय, मननीय, देव प्रातस्मरणीय, हे स्मरणाचं तत्वज्ञान आहे. आणि मग याच्यातून मुक्त झाल्यानंतर देवाजवळ गेला, देवापाशी गेला. गाभाऱ्यात आणि गाभाऱ्याच्या बाहेर हा फरक जो असतो ना, त्या फरकात गेला. आणि मग सगळ्यात शेवटची मुक्तीचा मार्ग आहे स्वरूपता. की आमच्या ह्या ताईला स्वरूपता प्राप्त झाली, स्वरूपता, देव स्वरूप प्राप्त झाली. म्हणून तर आपण काय करतो की माणूस गेल्यानंतर त्याच्या पुढे काय लिहितो, कैलासवासी. कैलासवासी म्हणजे काय, कैलास हे भगवंताचं स्थान आहे. भगवंत कुठं राहतो, कैलासावरती राहतो. मग आपण जेव्हा कैलासवासी होतो तेव्हा भगवंतात जात समेल होतो, भगवंताच्या यादीत आपलं नाव येतं. म्हणून कैलासवासी, स्वर्गवासी. स्वर्ग आणि कैलास एकाच ठिकाणी. या गोष्टीवरती थोडासा चिंतनाचा भाग नंतर मांडूयात, कारण आता कावळा शेवलाय, विषय संपलाय आणि आपले प्रवचन आता आटोप